वटपौर्णिमेचा उपवास गर्भवती महिलांनी करावा की नाही? पूजा कशी करावी? गरोदरपणात वटपौर्णिमेचा उपवास केल्याने बाळावर परिणाम होतो का? अनेक महिलांना याच प्रश्नाचे उत्तर माहीत नसते. तर आज आपण श्रद्धा, परंपरा आणि आरोग्य या तिन्ही बाजूंनी संपूर्ण सत्य जाणून घेऊया. नमस्कार मंडळी, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत करते. तर आज आपण अनेक महिलांच्या मनातील प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊ. सर्वप्रथम हे समजून घेऊया की वटपौर्णिमा हा विवाहित महिलांसाठी अत्यंत श्रद्धेचा आणि पारंपरिक असा सण आहे. या दिवशी माता सावित्रीने तर आपल्या पती सत्यवानाचे प्राण परत मिळवले होते अशी कथा सांगितली जाते. त्यामुळे अनेक महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी हे व्रत करत असतात. कारण माता सावित्रीने आपली निष्ठा, धैर्य आणि बुद्धीच्या जोरावर आपल्या पतीचे प्राण परत मिळवले होते. पण मैत्रिणींनो, गर्भधारणेच्या काळात शरीरात अनेक बदल होत असतात. बाळाच्या वाढीसाठी तर आईला नियमित पोषण, पाणी आणि विश्रांतीची खूपच गरज असते. म्हणूनच कडक निर्जल उपवास किंवा दिवसभर काहीही न खाणे प्रत्येक गर्भवती स्त्रीसाठी योग्य असेलच असे नाही. जर तुम्हाला डॉक्टरांनी उपवास टाळण्याचा सल्ला दिला असेल किंवा तुम्हाला अशक्तपणा, कमी रक्तदाब, मधुमेह, उलट्या येणे, चक्कर येणे किंवा इतर त्रास होत असतील तर पूर्ण उपवास करण्याऐवजी फळे, दूध, सुकामेवा घेऊन किंवा डॉक्टरांनी सुचवलेला आहार घेऊन श्रद्धेने व्रत पाळा. जर तुमची खूपच इच्छा असेल उपवास करायची तरच तुम्ही हा उपवास करा, नाही केला तरी चालेल. असे काही नाही की उपवास केलाच पाहिजे. तुमची श्रद्धा, प्रार्थना आणि चांगला भाव यांना खूप महत्त्व आहे. व देवाला हा भावच की आपण जर उपवास नाही केला प्रत्येकाच्या यथाशक्तीने प्रत्येक जण हा उपवास करत असतो. पूजा करता येते की पूजा नाही? करण्याची हो सोपी माझ्या पद्धत ताईंनो, अनेक जणी आरोग्याची काळजी घेत स्नान करून साध्या स्वच्छ पद्धतीने कपडे सुद्धा परिधान पूजा करून करतात. वडाच्या पूजेला जा. पूजा कशी करावी व साहित्याचा डिटेल व्हिडिओ माझ्या युट्यूब चॅनलवर देवाला तर भावच जाऊन बघू महत्त्वाचा शकता. असतो. तर या दिवशी सावित्री सत्यवानाच्या कथेचे वाचन करा, श्रवण करा. सोपी पतीच्या दीर्घायुष्यासोबतच स्वतःच्या आणि बाळाच्या आरोग्यासाठी प्रार्थना करा. स्वच्छ पण करून तुम्हाला बाहेर जाऊन पूजा करणे जर शक्य होत नसेल तर तुम्ही घरच्या घरी सुद्धा पूजा करू शकता. ज्या पूजा कशी करायची, साहित्य वडाचे झाड लागेल काढलेला याचा कागद व्हिडिओ विकत माझ्या आणा YouTube चॅनलवरती आणि आहे, तिथे आपल्या जाऊन तुम्ही जशी बघू आपण शकता. वडाच्या झाडाची पूजा करतो तशी तिथे पूजा करा. सत्यवानाच्या कथेचे किंवा वाचन करा, श्रवण करा. नर्सरीमधून एक वडाचे झाड विकत आणा. आधीच बाळाच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना सुद्धा करा. पण तुम्हाला बाहेर जाऊन पूजा करणे शक्य होत असेल तर बाहेर जाऊन पूजा करा, नाहीतर पूजा तुम्ही घरच्या घरी केली तरी सुद्धा चालेल. तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की घरच्या घरी पूजा कशी करायची? तर बाजारात वडाच्या झाडाच्या याचे कागद मिळतो. तो कागद घरी आणून आपण जशी वडाच्या झाडाजवळ जाऊन पूजा करतो तशी पूजा घरी करायची. किंवा नर्सरीतून वडाचे झाड आणायचे, ते कुंडीमध्ये लावून त्याची आपण पूजा करू शकतो. पण ते झाड वडपौर्णिमेच्या आधीच आणायचे आणि नंतर मग ते झाड एखाद्या रस्त्याच्या कडेला किंवा मंदिरात लावून द्यायचे. काही ठिकाणी तर खूप गैरसमज असतो की उपवास न केल्यास व्रताचे फळे मिळत नाही. परंतु आपले आरोग्य धोक्यात घालून व्रत करणे कधीच बरोबर नसते. मनापासून केलेली प्रार्थना, श्रद्धा आणि कुटुंबाच्या कल्याणाची इच्छा यांनाही खूप महत्त्व दिले जाते. आई निरोगी असेल तरच बाळाची वाढ ही चांगल्या प्रकारे होऊ शकते. त्यामुळे माझ्या ताईंनो, श्रद्धा जपा, परंपरा जपा, पण त्याचबरोबर स्वतःच्या आरोग्यालाही तितकेच महत्त्व द्या. आवश्यक असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि आपल्या क्षमतेनुसार वटपौर्णिमेची पूजा करा. कारण हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सण अगदी उत्साहामध्ये साजरा केला जातो. नवविवाहित स्त्रिया आणि लग्न झालेल्या महिला तर वटपौर्णिमेच्या दिवशी व्रत आणि पूजा योग्य पद्धतीने करतात. योग्य पद्धतीने पूजा केल्यामुळे तुमचे वैवाहिक जीवन सुधारण्यास मदत होतेच. वटसावित्री व्रत हा हिंदू धर्मात अतिशय पवित्र आणि महत्त्वाचा मानला जातो. म्हणून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी विधीनुसार व्रत करा, पण आपले आरोग्य जपून तुम्ही व्रत करा. मैत्रिणींनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मैत्रिणींना आणि कुटुंबियांना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.